Welcome students. Today's our topic of discussion is the packing efficiency. Packing efficiency याविषयी आज आपण माहिती बघतोय. बघा, आपण एक कन्सेप्ट बघितली होती कोऑर्डिनेशन नंबर. या कोऑर्डिनेशन नंबरच्या कन्सेप्टवरून आपल्याला काय लक्षात येत होतं की एखादे पार्टिकल जे असतात सॉलिड क्रिस्टल्समध्ये हे किती टाईटली ते मेजर त्या ठिकाणी अरेंज केलेले असतात. आता ही जी पॅकिंग इफिशियन्सी आहे ही सुद्धा एक प्रकारची अशाच पद्धतीची कन्सेप्ट आहे की त्याच्या साहाय्याने आपल्याला एखाद्या क्रिस्टल लॅटिसमध्ये पार्टिकल्स किती टाईटली होल्ड केलेले आहेत हे लक्षात येऊ शकतात. जर आपण डेफिनेशन बघितली पॅकिंग इफिशियन्सी, व्हॉट इट सेज, इट इज द फ्रॅक्शन ऑर अ पर्सेंटेज ऑफ टोटल स्पेस ऑक्युपाइड बाय दी स्पेअर्स. जर तुम्ही त्याचा फॉर्म्युला बघितला तर तुमच्या लक्षात येईल पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मल्टिप्लाइड बाय 100. म्हणजेच आपले जी काही युनिट सेल आहेत या युनिट सेलचं एकूण व्हॉल्यूममध्ये त्या पार्टिकल्सने ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम किती याचं जे आपण फ्रॅक्शन काढतो त्याला त्याची पॅकिंग इफिशियन्सी म्हणतो. अर्थात पॅकिंग इफिशियन्सी जेवढी जास्त असेल तेवढे ते पार्टिकल्स हे क्लोजली हेल्ड असतील किंवा क्लोजली त्या ठिकाणी पॅकिंगमध्ये असतील. आता पॅकिंग इफिशियन्सी जे असते जसं तुम्ही बघितलं की वेगवेगळ्या प्रकारचे जे क्युबिक युनिट सेल्स आहेत ह्या युनिट सेल 3 प्रकारचे असतील. 3 प्रकारची पॅकिंग त्या ठिकाणी पॉसिबल आहे. सिम्पल क्युबिक, बॉडी सेंटर्ड अँड फेस सेंटर्ड. आपण वन बाय वन बघणार की त्या ठिकाणी पॅकिंग इफिशियन्सी कशा पद्धतीने काढली जाते. सुरुवातीला बघणार आपण पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिम्पल क्युबिक लॅटिस. आता सिम्पल क्युबिकचं स्ट्रक्चर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आता हे जे सिम्पल क्युबिक आहे त्याच्यामध्ये बघा, जर तुम्ही त्याची पॅकिंग इफिशियन्सी काढायची असेल तर एकूण 4 स्टेप्समध्ये आपल्याला ही पॅकिंग इफिशियन्सी काढता येते. सगळ्यात पहिली स्टेप काय असणार ते म्हणजे त्या युनिट सेल्सच्या मधले जे असणारे रेडियस आहेत त्याचा जो काही पार्टिकल आहे किंवा स्पेअर आहे त्याचा रेडियस आपल्याला आणि त्याचं एज लेंथ यांच्यामधलं रिलेशन आपल्याला काढायचं आहे. तुम्ही जर त्याचा एक फेस व्ह्यू जर बघितला, एका साईडने जर तो तुम्ही सिम्पल क्युबिक युनिट सेल जर बघितला तर तुम्हाला फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला तो दिसू शकतो. म्हणजे ते फक्त एकमेकाला जस्ट टच होत आहेत 4 पार्टिकल्स. याचा अर्थ जर तुम्ही त्याला एज लेंथ आपण ए कन्सिडर केली आणि त्याचा आर हा त्याचा रेडियस जर असेल स्पेअरचा तर आपल्या लक्षात येईल ए इज इक्वल टू 2r और आर इज इक्वल टू ए अपॉन 2 है ना. आर का इथं आर इज दी रेडियस ऑफ ॲटम अँड ए इज दी एज लेंथ ऑफ युनिट सेल. नाव इन सेकंड स्टेप. आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तो जो काही स्पेअर आहे किंवा स्पेरिकल पार्टिकल आहे त्याचं व्हॉल्यूम आपल्याला काढायचं आहे. आपल्याला जिओमेट्रीमध्ये माहिती की कोणत्याही स्पेअरचा व्हॉल्यूम जर काढायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे 4/3 πr³. याच पद्धतीने आपण जर 4/3 πr³ हे एका पार्टिकलचं व्हॉल्यूम जर कन्सिडर केलं तर आरची व्हॅल्यू इथं आपण टाकायची आहे, दॅट इज ए अपॉन 2. देन वी विल गेट पाय इंटू a³ अपॉन 6. दिस इज दी व्हॉल्यूम ऑफ स्पेअर और स्पेरिकल पार्टिकल. आता तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे की टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स. आता हे सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर आहे. आपण बघितलं की त्याच्यामध्ये 8 कॉर्नर्सला 8 पार्टिकल्स असतील आणि त्याचं कंट्रीब्युशन असणार आहे त्याच्यामधलं 1/8. दॅट मीन्स 1/8 इंटू 8 इज इक्वल टू 1. टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स इन सिम्पल क्युबिक युनिट सेल इज 1. देअरफॉर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल इज इक्वल टू पाय a³ अपॉन 6, जसं की याच्यामध्ये दाखवलेलं आहे स्टेप 3 नुसार. आता बघा, ॲक्च्युअल पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला काढायची आहे. पॅकिंग इफिशियन्सी फॉर्म्युला आपण बघितला होता, दॅट इज व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आपण आत्ताच बघितले की त्याच्यामध्ये एकच पार्टिकल असल्यामुळे त्याचं व्हॉल्यूम जे आहे दॅट इज पाय a³ अपॉन 6 आणि युनिट सेलचा एज लेंथ ए असल्यामुळे त्याचं व्हॉल्यूम आहे a³. ह्या व्हॅल्यू जर आपण पुटअप केल्या मल्टिप्लाइड बाय 100 तर सिम्प्लिफाय केल्यानंतर येतील
100 pi upon 6, that is 100 into 3.142 upon 6. This gives 52.36%. ही जी व्हॅल्यू आहे इट इज दी पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिम्पल क्युबिक लॅटिस. आणि उरलेले जे काही असणार आहे 47.64 दॅट इज दी एम्प्टी स्पेस, त्याला आपण व्हॉइड असं सुद्धा म्हणतो, त्याच्यामध्ये असणारी मोकळी जागा. आता ही जी पॅकिंग इफिशियन्सी आहे सिम्पल क्युबिकची झाली. याच पद्धतीने आपल्याला बॉडी सेंटर्ड क्युबिक सेलची सुद्धा पॅकिंग इफिशियन्सी ही काढता येऊ शकते. बॉडी सेंटर्ड पॅकिंग इफिशियन्सीमध्ये फक्त एची जी व्हॅल्यू असणार आहेत किंवा आर जो असणार आहेत हा असणार आहेत √3/4 टाइम्स ऑफ ए. आर इज इक्वल टू √3/4 टाइम्स ए. आणि ही व्हॅल्यू जर आपण पुटअप केली आणि तुम्हाला एक माहिती की इथे नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात बॉडी सेंटरमध्ये, दॅट इज 2. तर ह्या पद्धतीने ह्याच 4 स्टेप्समध्ये जर तुम्ही त्याची पॅकिंग इफिशियन्सी काढली तर ती येणार आहेत 68%. लक्षात घ्या ती किती असणार आहेत तर 68%. म्हणजे बॉडी सेंटर्ड क्युबिकमध्ये पॅकिंग इफिशियन्सी असणार आहे 68%. त्याच पद्धतीने जर तुम्ही तिसरा जो टाईप आहे दॅट इज फेस सेंटर्ड क्यूब. तर फेस सेंटर्ड क्यूबमध्ये ए आणि आरचं जे रिलेशन आहे ते कशा पद्धतीचं असणार, दॅट इज आर इज इक्वल टू √2/4 इंटू ए. आर इज इक्वल टू √2/4 इंटू ए हे त्यांचं रिलेशन असणार. आणि तुम्हाला माहिती आहे की फेस सेंटर्ड क्युबिकमध्ये एकूण नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात, देर आर 4 पार्टिकल्स, म्हणजे 4 स्पेअर्स त्याच्यामध्ये असणार. जर ह्याच पद्धतीने 4 स्टेप्समध्ये आपण त्याची पॅकिंग इफिशियन्सी जर काढली तर ती असणार 74%. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल इज 74%. जर कम्पॅरेटिव्हली जर तुम्ही तिन्ही प्रकारच्या क्युबिक युनिट सेलची पॅकिंग इफिशियन्सी जर बघितली तुमच्या असं लक्षात येईल की त्यांच्यामधला पहिला जो सिम्पल क्युबिक होता त्याचा कोऑर्डिनेशन नंबर होता 6 आणि त्याची पॅकिंग इफिशियन्सी आहे 52.4. बॉडी सेंटर्डमध्ये कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे त्याला टच करणारे एकूण स्पेअर्स असणार 8 आणि त्याची पॅकिंग इफिशियन्सी आहे 68%. आणि FCC फेस सेंटर्ड किंवा त्याला आपण CCP और SCP असं सुद्धा म्हणतो, तर त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर असणार 12 आणि त्याची पॅकिंग इफिशियन्सी असणार 74%. आता यांच्यामध्ये जर आपण मागच्या याच्यात बघितलं होतं की जेव्हा तुम्हाला डेन्सिटी आणि त्यांच्यामधलं युनिट सेल यांच्यामधलं रिलेशन काय असतं. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे ते म्हणजेच नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट सेल इन X ग्रॅम ऑफ मेटॅलिक क्रिस्टल. जर समजा तुम्हाला एखाद्या मेटॅलिक क्रिस्टलचे X ग्रॅम्स एवढे दिले असतील तर त्याच्यामध्ये एकूण किती नंबर ऑफ पार्टिकल्स आणि किती युनिट सेल त्याचे असतील याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. हा एक न्यूमेरिकल पार्ट आहे. बघा आपण पहिले जे बघितलं होतं ते रिलेशन आपण डेरिवेशन केलं होतं, दॅट इज दी डेन्सिटी ऑफ युनिट सेल अँड एज लेंथ ऑफ युनिट सेल. तर त्याच पद्धतीने त्याचाच पुढचा भाग आहे. सुरुवातीला काय करायचं बघा, आपल्याला आता दिलेल्या X ग्रॅममध्ये किती युनिट सेल आहेत हे काढायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला काढावं लागेल त्याची डेन्सिटी. आता डेन्सिटी बघा ऑलरेडी आपण फॉर्म्युला आपण बघितला होता, दॅट इज मास अपॉन व्हॉल्यूम. आणि त्याचं आपण डेरिवेशन पण काढलं होतं, दॅट इज रो इज इक्वल टू N/A³ इंटू कॅपिटल M अपॉन NA. आता कॅपिटल M काय इथं, दॅट इज मोलर मास, N इज दी ॲव्होगॅड्रो नंबर, स्मॉल n इज नंबर ऑफ पार्टिकल्स, A इज दी एज लेंथ अँड रो इज दी डेन्सिटी. इन टर्म्स ऑफ M म्हणजे मोलर मासच्या स्वरूपात जर आपण त्याला लिहिलं तर ते कसं येईल बघा, M इज इक्वल टू रो इंटू A³ इंटू NA अपॉन स्मॉल n. आता बघा नंबर ऑफ पार्टिकल्स इन X ग्रॅम. X ग्रॅमचं मेटल आपण एवढं घेतलेलं आहे, त्याच्यात आपण नंबर ऑफ पार्टिकल्स काढायचे आहेत. तुम्हाला एक माहिती आहे की मोलर मासमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात एकूण, दॅट इज इक्वल्स टू NA ॲव्होगॅड्रो नंबर. त्याच पद्धतीने मग X ग्रॅममध्ये किती पार्टिकल्स असतील तर तो फॉर्म्युला आपण काढू शकतो, दॅट इज X अपॉन M. म्हणजे जेवढे काही ग्रॅम दिले असतील त्याला त्याच्या मोलर मासने डिवाइड करायचं आणि त्याला ॲव्होगॅड्रो नंबरने जर मल्टिप्लाय केलं दॅट इज X
अपॉन m इंटू Na इट गिव्स दी x ग्रॅम ऑफ मेटल. आता बघा ही जी mची व्हॅल्यू आता आपण काढली आहे ती व्हॅल्यू जर इथं पुटअप केली तर आपलं असं लक्षात येईल की नंबर ऑफ पार्टिकल्स इन x ग्रॅम हे जे आहेत हे येणार x इंटू स्मॉल n अपॉन रो इंटू ए क्यूब. ह्या सिम्पल फॉर्म्युल्यानुसार आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स काढता येतील. म्हणजेच आपल्याला काय काय माहिती पाहिजे त्याचे नंबर ऑफ किती ग्रॅम्स आपण त्याचे दिलेले आहेत मेटलचे ते तुम्हाला दिलेलं असणार. त्यानंतर तो कोणत्या टाईपचा आहे पॅकिंग क्रिस्टल आहे म्हणजे बॉडी सेंटर्ड एक युनिट सिम्पल आहेत त्यानुसार तुम्हाला यांची व्हॅल्यू काढता येईल. त्याची डेन्सिटी तिथं गिवन असणार आणि एज लेंथ दिलेली असणार त्यानुसार तुम्ही नंबर ऑफ पार्टिकल्स इथे काढू शकता. तसंच नंबर ऑफ युनिट सेलसुद्धा आपल्याला ह्या पद्धतीने काढता येते. तुम्हाला माहिती आहे की n पार्टिकल्स म्हणजेच एका युनिट सेलमध्ये जेवढे पार्टिकल असतात त्याला आपण n पार्टिकलने दाखवतो. याचा अर्थ जर आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स जर माहीत असेल त्याला आपण स्मॉल n ने जर डिव्हाइड केलं तर तुम्हाला नंबर ऑफ युनिट सेलही काढता येऊ शकतात. म्हणून नंबर ऑफ युनिट सेलची साधी एक फॉर्म्युला त्याचा असा आहे x अपॉन रो इंटू ए क्यूब है ना. म्हणजे n ते कॅन्सल होतील आणि म्हणून आपला तो फॉर्म्युला मिळेल नंबर ऑफ युनिट सेल इज इक्वल टू x अपॉन रो इंटू ए क्यूब. या पद्धतीने तुम्ही काढू शकता. किंवा तुम्हाला जर व्हॉल्यूम दिलेला असेल त्या टोटल याचा सबस्टन्सचा तर तुम्हाला माहिती आहे की एका युनिट सेलचा व्हॉल्यूम असतो ए क्यूब. सो यू कॅन ऑल्सो फाइंड हिअर नंबर ऑफ युनिट सेल बाय द फॉर्म्युला v अपॉन ए क्यूब. त्याच्यावर असणारे काही न्यूमेरिकल्स तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत ते बघून तुम्हाला या फॉर्म्युलाचा यूज कसा करता येतो तो आपण ते तुम्हाला समजून येईल. थँक्यू.